जालना जिल्ह्यातील बोरगाव या गावातील अण्णा बनसोडे हा 23 वर्षाचा दलित तरुण आष्टी तालुक्यातील पिपरी घुमरी येथे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे असणाऱ्या वाहनावरती तो ड्रायव्हर म्हणून या ठिकाणी तो काम करत होता। परंतु त्या ठिकाणच्या कौटुंबिक संशयावरून या तरुणाला 12/3/2025 रोजी होळीच्या निमित्त आष्टी तालुक्यातील गावी सणासाठी त्या ठिकाणी या तरुणाला बोलून घेतले आणि त्या ठिकाणी त्याचा संशयरित्या त्या ठिकाणी त्याचा खून झाल्याचं निष्पन्न झाले। खरं तर ही घडलेली घटना दुर्दैवी आहे। बीड जिल्ह्यामध्ये कधी आदिवासीवरती, कधी भटकीमुक्तावरती, कधी महिलांवरती अशा सर्व लहान लहान समाजातील घटकावरती चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अन्याय होतोय, अत्याचार होतोय। नगर जिल्ह्यामध्ये दलित, आदिवासी, भटकीमुक्तांच्या दृष्टीने हा जिल्हा हा कर्दनकाळ ठरत आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातील कधी महिलांचा मृत्यू होतो, कधी दलिताचा मृत्यू होतो, कधी आदिवासीचा, कधी भटकीमुक्तांचा मृत्यू होतो। हे सगळे होणारे जे मृत्यू आहेत, होणारे हत्याकांड, होणारे जाळपोळ आहे, हे सर्व लोकांची इथल्या जातीय मानसिकतेतून झालेली हत्या आणि जाळपोळ आहे। खरं तर ह्या सर्व घटना लोकशाहीला काळिमा फासणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये खरं तर लोकशाही आहे का हुकुमशाही आहे असं म्हणायची पाळी या ठिकाणी येत आहे। संतोष देशमुखचं प्रकरण कुठं थांबत नाही, तोपर्यंतच या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये ज्या आदिवासी कुटुंबाचे रात्री काही गुंडांनी जाऊन घरं जाळली, ती घटना शांत होत नाही तोरच आष्टी तालुक्यामध्ये या दलित तरुणाची हत्या करण्यात आलेली। ही सगळ्या घडलेली घटना दुर्दैव आहे। इथल्या बीड जिल्ह्यातील राजकीय लोकांचं डोकं ठिकाण्यावर आहे का? राजकीय लोक काय भूमिका घेतात? त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री येतात। मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करतो की या जिल्ह्याच्या होणाऱ्या घटना ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पाटील पवारसाहेब हे या ठिकाणी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय बैठक घेऊन त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित आणून त्या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था का बिघडली आहे त्याचं कारण शोधलं पाहिजे। बऱ्याच टोळ्या ज्या आहेत तर या ठिकाणी राजकीय मंडळी त्यांना सांभाळत आहेत, साधन सामुग्री त्यांना पुरवत आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी ह्या सर्व टोळ्या इथल्या गोरगरीब, दलित, आदिवासी, भटकीमुक्त, अल्पसंख्याक समाजावरती जातीय भावनेतून अन्याय करत आहेत, लोकांचं हत्याकांड करत आहेत, लोकांना जाळून टाकत आहेत, मारून टाकत आहेत, सामूहिक बलात्कार करत आहेत। त्यामुळं ह्या सर्व घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत, लोकशाहीला काळिमा फासणार आहेत। ह्या जिल्ह्यामध्ये लोकशाही जिवंत आहे का नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। या सर्व घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरपणे निषेध करण्यात येत आहे। त्याचबरोबर पिपरी घुमरी येथे, तालुका आष्टी येथे घडलेली जी घटना आहे, अण्णा बनसोडेचं जे हत्याकांड झालेलं आहे, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्या ठिकाणी त्या गुन्हेगाराला कडक शासन झालं पाहिजे। यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय ॲडव्होकेट आंबेडकर साहेबांना शिष्टमंडळ जाऊन भेटून सर्व घडलेली घटना सविस्तर त्यांच्या त्या ठिकाणी मांडणार आहोत। लवकरच त्या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्या अत्याचारग्रस्त कुटुंबांना भेट देण्यासाठी नियोजन करणार आहेत। पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो की या सगळ्या हत्याकांडाच्या पाठीमागे असणाऱ्या जे कोणी राजकीय मंडळी असतील त्या राजकीय मंडळींना उघडं केल्याशिवाय राहणार नाही एवढीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय।